हा जो मुख्य देव आहे त्या देवाची प्रचिती शिष्याला झाली आहे. पुढच्या श्लोकामध्ये ऐसे जयास ज्ञान झाले तयाचे बंधन ते येरा नसोनीच जडले सदृढ अविवेके श्रीराम. ऐसे जयास ज्ञान झाले, त्या परमात्मा स्वरूपाचं ज्ञान ज्याला झालंय तयाचे बंधन तुटले. समर्थ सांगताय की त्याचं ज्याला हे आत्मज्ञान प्राप्त झालं त्याला या मायेचं बंधन तुटलेलं आहे. येरा नसोनीच जडले सदृढ अविवेके. आता ज्याला बंधनच मुळात ठीक वाटतंय, बंधनातून सुटकाच करून घ्यायची नाहीये, असं जर वेळ पांघरून पेडगावला जात असेल तर त्याला काय करणार आपण. म्हणून समर्थ असं म्हणतात, येरा नसोनीच जडले सदृढ अविवेके. अविवेकाच्या बळावर किंवा अविवेकाच्या ठाई अविवेकामुळे नसलेलं बंधन त्या बद्धाला पडतं. असं आहे, एक दृष्टांत असा सांगितला जातो की एक फांदी आली होती एका विहिरीच्या वर, आणि त्या फांदीवर अनेक पक्षी बसायचे, अनेक प्राणी यायचे, आणि ते घाण त्या विहिरीमध्ये सगळी पडायची. त्यामुळे काय केलं, ग्रामपंचायतीने ठरवलं की ती विहिरीवर आलेली फांदी जी आहे ती तोड, म्हणून त्यांनी लाकूड तोड्याला बोलावलं. आता लाकूड तोडत असताना, ती फांदी तोडत असताना, तो जो लाकूड तोड्या आहे त्याची कुऱ्हाड त्या विहिरीमध्ये, तो विहिरीमध्ये पाहू लागला वरून, फांदीवरून. तर त्याला त्याचं चित्र, प्रतिबिंब त्या विहिरीतल्या पाण्यात दिसलं. आता हा जो लाकूड तोडणार आहे, फांदीवर बसलेला आहे, तो त्या पाण्यात पाहत, त्याची कुऱ्हाड पडली पाण्यामध्ये, विहिरीमध्ये, त्याला त्या पाण्यामध्ये त्याचं चित्र दिसतं, त्याचं प्रतिबिंब दिसतं, आणि तो जोरजोरात ओरडायला चालू करतो, मला कुणीतरी बाहेर काढा, मी पाण्यात पडलोय, मला कुणीतरी बाहेर काढा, मी पाण्यात पडलोय. जोरजोरात ओरडत असल्यामुळे आजूबाजूच्या शेतात काम करणारी माणसं तिथं येतात आणि पाहतात तर काय, हा फांदीवर बसलाय आणि पाण्यामध्ये पडलेल्या प्रतिबिंबाकडे बघून ओरडतोय की मला बाहेर काढा पाण्याच्या. लोक येतात, पाहतात, त्यांच्या लक्षात येतं की अरे हा तर फांदीवर बसलेला आहे, झाडावर बसलेला आहे. ते त्याला सांगतात, अरे काय झालं, तू झाडावर बसलास ना, तू खाली बघतो पाण्यात, आणि पुन्हा जोरजोरात ओरडायला चालू करतो. ही सगळी मंडळी म्हणतात याचं बहुतेक डोकं फिरलंय, आणि म्हणून ती सगळी मंडळी तिथून निघून जातात. पण त्या सगळ्यांमध्ये एक जाणकार माणूस असतो. त्यातला जो एक जाणकार असतो तो म्हणतो की मी तुला पाण्याच्या बाहेर काढतो, तू एक काम कर, वर आकाशाकडे पहा, खाली विहिरीत पाहू नको, वर आकाशाकडे पहा, मी तुला बाहेर काढतो. तो म्हणतो बरं ठीक आहे. तू आकाशाकडे पाहतो, तेव्हा त्याच्या लक्षात येतं की अरे आपण तर झाडावर आहे, पाण्यात नाही आहे. मग त्याला तो जो जाणकार मनुष्य असतो तो म्हणतो आता खाली उडी मार, झाडाच्या खाली उतरून ये तू. या दृष्टांतातून समर्थ असं म्हणतात, येरा नसोनीच जडले सदृढ अविवेके. अविवेकामुळे, भ्रांतीमुळे, मायेमुळे भ्रमून घेतलेला आहे. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, कोणाशीच नाही बंधन, भ्रांतीस्तव भुलले जन. दृढ घेतला देहाभिमान, म्हणून या देहाचा अभिमान आहे किंवा अनेक वस्तू आणि व्यक्तींचा अभिमान आहे. त्या भ्रांतीमध्ये, त्या संशयामध्ये, त्या मायेमध्ये अनेक बंधनं घेतलेली आहेत. पुढे समर्थ म्हणतात, मी जीव ऐसा संकल्प दृढ धरिता गेले कल्प. मी जीव आहे हा संकल्प किंवा हे बंधन मी माझ्यावर लादून घेतलं. दृढ धरिता गेले कल्प, अनेक कल्प संपले,
तेणे अल्प देहबुद्धीचा. अल्प देहबुद्धीचा प्राणी अनेक कल्प गेले तरी पण त्या देहबुद्धीच्या बाहेर पडत नाही. हा एक भ्रम मनुष्य आपल्यावर लादून घेतो. मनाच्या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात, मना पावना भावना राघवाची, धरी अंतरी सोडी चिंता भवाची, नसे वस्तूची धारणा व्यर्थ गेली. जी वस्तू नाहीच आहे तिला हा धरून ठेवतो. कशामुळे? भवाची जीवा मानवा भुली ठेली. या भवसागरामध्ये या मायेमुळे मानवा भुली ठेली. मानव भ्रमिष्ट झालेला आहे, त्याचा विवेक दुसऱ्या एका श्लोकामध्ये समर्थ म्हणतात, अविद्या गुणे मानव उमजेना, भ्रमे चुकले हित ते आकळेना, परीक्षे विणे बांधले दृढनाने, परी सत्य मिथ्या असे कोण जाणे. एक भ्रम आहे, परीक्षा करायची नाही. विवेकाच्या त्यात सत्य किती, असत्य किती, शाश्वत किती, अशाश्वत किती याचा विचार नाही. अविद्या गुणे मानव उमजेना. अविद्येच्या प्रभावामुळे समजत नाही. भ्रमे चुकले हित ते आकळेना. आपल्याला त्या भ्रमामुळे आपलं खरं हित कशात आहे हे त्याला समजत नाही. पुढे समर्थ म्हणतात, संदेहेची बंधन निशेष तुटला तेची ज्ञान, निसंदेही समाधान होय आपैसे श्रीराम. संदेह हेची बंधन. हे होईल का, नाही होईल का, मग असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल, खोटा आहे का, संशय. भगवंतांनी काय सांगितलंय गीतेमध्ये, संशयात्मा विनश्यती. श्रद्धा, ज्यांची श्रद्धा आहे, ज्यांची निष्ठा आहे, त्यांना बरोबर ज्ञानाची प्राप्ती होते. पण जे लोक संशय घेतात, श्रद्धाहीन असतात, संदेहामुळे, श्रद्धा नसल्यामुळे समाधान मिळत नाही. संदेह हेची बंधन, निशेष तुटला तेची ज्ञान, निसंदेही समाधान होय आपैसे. जो निसंदेह असतो त्याला मात्र आपोआप एक सरा आकस्मिक एकाएकी ते समाधान प्राप्त होतं. समर्थ म्हणतात दासबोधामध्ये, प्राणी संकल्पे बांधला जीवपणे बद्ध झाला. करत असतो त्यामुळे त्याला मुक्तता होत नाही, किंवा मुक्तीकडे जाण्याची, ज्ञान मिळवण्याची त्याला लालसा निर्माण होत नाही. दासबोधामध्ये सुद्धा समर्थ म्हणतात, म्हणून संदेह रहित ज्ञान, निश्चयाचे समाधान, तेची सिद्धाचे लक्षण निश्चयेसी. जो ज्ञानी पुरुष आहे, जो अधिकारी आहे, जो सिद्ध आहे, त्याचा अशा सिद्ध पुरुषाचं लक्षण काय आहे हे कुठलाही संदेह नाहीये. निश्चयाचे समाधान, त्याच्या समाधानाला कुठेही तडा जात नाही. काय विचारायचंय, किती विचारायचंय, कुठं विचारायचंय, कसं विचारायचंय, हा मनामध्ये संदेह जोपर्यंत आहे तोपर्यंत ज्ञानाची प्राप्ती होणार. आपल्याला माहिती आहे की संदेह कुणाला नसतो. एक लहान बालक आहे, समजा त्याची आई थिएटरमध्ये बसलेली आहे सिनेमा बघत, किंवा प्रवचनाला बसलेली आहे. तो रडायचं थांबतो का? समजा त्याला वाटलं किंवा नाही मला इथं करमत नाही, तो रडतो. आता आपल्या रडण्यामुळे लोकांना, त्या प्रवचनाच्या पेंडॉलमधल्या श्रोत्यांना किंवा सिनेमा थिएटरमधल्या प्रेक्षकांना काही त्रास होईल का?
आईला ते पोझिशन होईल का, असा विचार त्या बालकाच्या मनात येत नाही. समर्थ म्हणतात एवढ्या बालबोधपणे आपण निसंदेह असलं पाहिजे अशा पद्धतीचं. जे बालकाला जमतं, मग भले त्याची आई त्याला एखादा धपाटा देत असेल, ओरडत असेल त्याच्यावर, पण तो विचार करतो का त्या गोष्टींचा? तो निसंदेह आहे. त्याच्या मनात एकच आहे की मला हे पाहिजे, मला आईने हे द्यावं. सिनेमा हॉलच्या बाहेर घेऊन जा म्हणायचंय, किंवा निरूपण चालू आहे प्रवचन, बाहेर घेऊन जा म्हणायचंय. पण ते बालक कसं आहे? निसंदेह आहे. समजा त्याला जर असं वाटत असेल की मी आता रडलो तर आई रागावेल का, आईला हे बाकीचे लोक काही बोलतील का, मग ते बालक कसलं? अशी मनाची निर्मळ अवस्था जशी असते तसं समर्थ म्हणतात की साधकाच्या अंतरंगामध्ये अशी ही अवस्था असली पाहिजे. पुढे समर्थ म्हणतात प्राणिया समाया सुटेना अभिमाने त्रिपुटी तुटेना वृत्ती स्वरूपी फुटेना स्फूर्ती रूपे श्रीराम. प्राणियास माया सुटेना. आपण पाहिलंय एक अविद्या आहे आणि एक सद्विद्या आहे. प्राणियास माया सुटेना, अभिमाने त्रिपुटी तुटेना. अहंकारामुळे मी करतो, मी भोगतो, मी करता, मी भोगता, माझ्यामुळे हे घडलंय, मला एवढ्या ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे, हा जो अहंकार आहे त्यामुळे ही भोगता, भोज्य, भोजन, ज्ञाता, ध्येय, ज्ञान, ह्या ज्या काही प्रकारच्या त्रिपुटी आहेत, ध्यान, ध्याता, ध्येय, ज्ञान, ज्ञाता, ज्ञेय, त्रिपुटी संपत नाही. म्हणून समर्थ म्हणतात वृत्ती स्वरूपी फुटेना. स्वरूपाकडे वृत्ती लागतच नाहीये. की जे स्वरूप कसं आहे? स्फूर्ती रूपे. समर्थांनी शारदा स्तवनामध्ये 17वी जीवन कळा जगण्याची स्फूर्ती असं नाव दिलेलं आहे. जी ब्रह्मरंध्रामध्ये आहे, टाळूच्या खाली बसलेली आहे मूर्धनीच्या तिथं, आणि ती एक स्त्राव पाझरते की जो स्त्राव सगळ्या शरीरामध्ये फिरत राहतो आणि ती जीवनाला चैतन्य देते, जीवनाला, प्राण्याच्या जीवनाला स्फूर्ती देते. दासबोधामध्ये पहिला दशक 3रा समास शारदा स्तवन निरूपण. त्यामध्ये समर्थ म्हणतात जे सर्व नाटक अंतरकळा जाणीव स्फूर्ती निर्मळा जय चेनी स्वानंद सोहळा ज्ञान शक्ती श्रीराम. नाना विद्या कळा सिद्धी नाना निश्चयाची बुद्धी जे सूक्ष्म वस्तूची शुद्धी नेप्ती मात्र श्रीराम. नेप्ती मात्र म्हणजे केवळ अशी ती जगदंबा, अशी ती सद्विद्या, मायेचं एक रूप आहे. आज नवरात्रातला पहिला दिवस आहे, घटस्थापना आहे. त्या आदिशक्तीचा जागर आजपासून आपण 9 दिवस पूर्ण विश्वभर, पूर्ण भारतभर तो आपण पाहणार आहोत. ही जी स्फूर्ती आहे, जगण्याची उर्मी आहे, समर्थांनी तिला शारदा असं नाव दिलंय. शारदीय नवरात्रोत्सव आजपासून चालू झालेला आहे. एक नवीन पर्व आपण अश्विन शुद्ध पक्षी अंबा वैसली सिंहासनी हो असं जे म्हणतो, आणि ही समर्थांची आरती आहे. समर्थांच्या 81 आरत्यांमध्ये ही सगळ्यात मोठी आरती आहे. 10 कडव्यांची आरती आहे. माया ही आदिमाया जगदंबा आहे आणि तिच्या एका आरतीमध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आलेला आहे. जय जय नदीपती प्रिय तनये भवानी महालक्ष्मी माय. सनकादिक ब्रह्मज्ञानी ध्याती चरण तुझे ध्यानी. दुडासन घालुनी निर्वाणी बैसले महामुनी तपी ध्यानी. दुडासन घालुनी निर्वाणी बैसले महामुनी तपी ध्यानी. तरी मी मंद बुद्धी जननी.
तुझे गुण वर्णू कसे वदनी. मी तुझे गुण कसे वर्णन करायचे, मी मंदबुद्धी आहे. जरी हा विष्णुदास तुझा बहु अपात्र, करी सुपात्र, कृपातिळ मात्र, करोणी मोक्षपदी लाहे, अंबे लव कर वर देई. मला ते जे ज्ञान आहे, मला जे ते जे निज बीज आहे, सद्गुरूंच्या कृपेने जे मला लाभलेलं आहे, माये ही सगळी तुझी उभा केलेली अवडंबर आहे, हे सगळं भ्रम आहे, हा सगळा तू निरसव. समर्थांनी जसं सांगितलं, निरसून मजला हनुमान दिला माझ्या हातामध्ये, आणि म्हणून मी रामदास झालो, असं समर्थ जेव्हा म्हणतात श्रीरामाच्या कृपेमुळे. त्यामुळे आज आपल्या एका मोठ्या सणाला, एका मोठ्या पर्वाला, नवरात्रोत्सव याला प्रारंभ झालेला आहे. आणि समर्थांनी या ठिकाणी त्या मायेचं, आई जगदंबेचंच वर्णन केलेलं आहे. एका दृष्टीनं प्राणियास माया सुटेना, अभिमाने त्रिपुटी तुटेना, वृत्ती स्वरूपी फुटेना, स्फूर्ती रूपे. ती स्फुरण कुठे आहे? परावाणीत आहे. आणि समर्थांनी शारदेचं वर्णन करताना म्हणले, जे सर्व नाटक अंतरकळा, अनेक नाटकं ही करते, जाणीव स्फूर्ती निर्मळा, एकोहम बहुश्याम. या निर्मळ जाणीवेची जी स्फूर्ती आहे, जयचेनी स्वानंद सोहळा, तिच्या कृपा प्रसादाने त्या परब्रह्म स्वरूपाचा, प्रचितीचा, प्राप्तीचा जो एक स्वानंद सोहळा आहे, ती आहे ज्ञानशक्ती. ती आपल्या सगळ्यांवर तिची कृपा झाली पाहिजे. त्या शारदेची कृपा व्हावी, त्या आई जगदंबेची कृपा व्हावी, आणि आपल्याला हा परमात्म स्वरूपाच्या प्राप्तीचा, परब्रह्म स्वरूपाच्या प्राप्तीचा अनुभव याच जन्मात मिळावा, म्हणून तिला पुनश्च एकदा त्रिवार नमन करूया. पुढच्या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात, ते माया जाळी पडिले, ते ईश्वराशी चुकले, ते प्राणी सापडले, वासना वंदनी श्रीराम. ते माया जाळी पडिले. अशा अनेक मायेच्या परिघांमध्ये तो अडकून पडतो. तो ईश्वराशी चुकले, या मायेच्या बंधनात अडकल्यामुळे त्याला ईश्वराकडे जाण्याचा, मुख्य देवाकडे जाण्याचा मार्ग सापडत नाही. समर्थ म्हणतात, ते प्राणी सापडले वासना बंधनी. आपल्याला माहिती आहे की स्वगुण परीक्षा अ व कड, समर्थ रामदासांनी पहिल्या दशकामध्ये याचं, दुसऱ्या दशकामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. स्वगुण परीक्षेतील पुरुष एक नव्हे, दोन नव्हे, तीन नव्हे, 4 विवाह करतो, पण शेवटी त्याच्या हातात काय येतं? अनेक वासनांमध्ये लिडबिडल्यामुळे, अडकून पडल्यामुळे त्याची शेवटी काय अवस्था होते, ही सगळी आपल्याला माहिती आहे. वासनेचा हा जो मोहमाया आहे, ती अत्यंत भयावह आहे. पूजनीय रामकृष्ण परमहंस ठाकूरजी एक कथा सांगत, त्या कथेमध्ये एक गाव होतं, तिथं राजा होता, आणि त्या राजाचा एक न्हावी होता. तो न्हावी केवळ राजाची दाढी, त्याचे केस कापणं एवढंच काम करायचा, आणि गावाच्या बाहेर राहायचा. एके दिवशी तो जात असताना एका झाडाखाली थांबला, आणि त्याला ऐकू आलं, धनाचे 5 हंडे आहेत, पाहिजे का? त्याला वाटलं कोण बोलतंय. त्याने इकडे तिकडे पाहिलं, त्याला वाटलं मला भास झाला. तो सजगतेने बसलाय. आता भास झाला का कुणी खरंच म्हणतंय. पुन्हा थोड्या वेळाने आवाज आला, धनाचे 5 हंडे पाहिजेत का? आता त्याच्या मनामध्ये वासना निर्माण झाली, त्या धनाबद्दल मोह निर्माण झाला. त्यांनी डोळे मिटले, हात जोडले, आणि तो म्हणाला, हो मला पाहिजेत. डोळे उघडले, त्याला पुन्हा आवाज आला, घरी जाऊन बघ, धनाचे 5 हंडे ठेवलेत. आता तो धावत पळत घरी गेला. घरात गेल्यानंतर त्यांनी दार उघडलं,
आणि पाहिलं 5 हंडे आहेत. हंडा त्याने उघडला. त्या हंड्यामध्ये धन ठेवलेलं आहे. जड जवाहीर, मोती, पाचू, माणकं सगळं भरून ठेवलेलं आहे. पहिला हंडा, दुसरा हंडा, तिसरा हंडा, चौथा हंडा, 5वा हंडाही त्याने उघडला. 5वा हंडा काही भरलेला नव्हता, अर्ध्याच्या वर होता. की 5 हंडे तर मला सांगितले होते, मग आपण हा हंडा भरला पाहिजे. आणि त्या दिवसापासून त्यांनी आपल्या पोटाला सुद्धा मारायला चालू केलं. कमी जेवण करायचं, कमी खर्च करायचा. तब्येत खराब झाली त्याची. राजाने त्याला विचारलं, अरे म्हणला काय झालं, तब्येत का तुझी खराब झाली? तो म्हणला काय करावं, मला पुरत नाही, मला थोडा पगार वाढवून द्या. ते म्हणाले ठीक आहे, तुला डबल पगार. राजा म्हणाला ठीक आहे, मी तुझा पगार दुप्पट करतो. आता त्याने काय केलं की राजाची हजामत दाढी करत असताना बाकीचीही काही कामं चालू केली, जेणेकरून पैसा जास्त मिळेल आणि तो हंडा भरला जाईल. 5वा हंडा काही भरेच ना. अजून ह्याची तब्येत खराब होत चालली. यातला एकच ध्यास आहे, 5 हंडे सांगितले होते, 5 हंडे भरले पाहिजेत आपल्याच्याने. 5वा हंडा सुद्धा रिकामा नाही राहिला पाहिजे, थोडा सुद्धा. तो पण अकंठ भरला पाहिजे, त्यामध्ये धन टाकत राहिलं पाहिजे. हा एवढे महिने झालं काम करतोय, जादा काम करतोय, पगार दुप्पट झालाय, पोटाला मारतोय, त्या हंडा भरण्याचा प्रयत्न करतोय, पण हंडा काही भरत नाही. ही सगळी अवस्था पाहून राजाने थोडी माहिती काढली. आणि राजाला लोकांनी येऊन सांगितलं की अशी काहीतरी गडबड आहे की आता तो बाहेरची सुद्धा कामं करतोय, जेवण करत नाहीये, खूप कमावतोय, पण त्याच्या अंगी लागत नाही. काहीतरी त्याला चिंता लागली आहे. आणि सारखं तो दाराला कुलूप लावून ठेवतो. राजाच्या लक्षात आलं काहीतरी गडबड आहे. राजाने त्याला एके दिवशी बोलावलं, त्याला जवळ घेतलं आणि त्या न्हाव्याला विचारलं, एक सांगशील का? तो म्हणाला बोला राजेसाहेब, मी तुमच्यापासून काय लपवून ठेवणार. राजाने विचारलं, ते 5 धनाचे हंडे तर तुला मिळाले नाहीत? आणि असं ऐकल्याबरोबर तो आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला राजेसाहेब, हे तुम्हाला कसं माहिती आहे? ते म्हणाले, तू आणलेस का ते? म्हणजे तुझ्या घरी आलेत का ते? तो म्हणाला हो. राजा म्हणाला, अरे तो सगळा धनाचा साठा त्या यक्षाचा आहे आणि तो पूर्ण होणार नाही. 5वा हंडा जो आहे तो कधीही भरणार नाही. तो न्हाव्याने प्रश्न केला, राजेसाहेब तुम्हाला कसं माहिती? राजाने सांगितलं, मलाही त्यांनी प्रश्न विचारला, मी त्याला प्रतिप्रश्न केला. काय प्रतिप्रश्न केला? न्हाव्याची उत्सुकता ताणली गेली. राजाने न्हाव्याला सांगितलं, मी त्या यक्षाला प्रश्न केला की हे धन खर्च करण्यासाठी आहे का जमा करण्यासाठी आहे? आणि पुन्हा त्या यक्षाचा आवाज बंद झाला. त्या हंड्यात अडकलास, त्या वासनेत अडकलास आणि म्हणून तुझ्या जीवनात असं तू मातीमोल करून घेतलंस. हे जे वासना, भ्रम या ज्या गोष्टी आहेत, या समर्थ म्हणतात की वासना ही अत्यंत भयावह आहे. 3 ईषणा आहेत मुख्यतः. एक धनेशना, धन मिळवणे, की जी आपण आत्ता न्हाव्याची अवस्था काय झाली ती पाहिली. दुसरी आहे दारेशना, पत्नी सुख. आणि तिसरी आहे लोकेशना. पहिल्या ह्याच्यातून सुटका होऊ शकते, दुसऱ्यातूनही सुटका होऊ शकते, पण लोकेशनेतून सुटका नाही होऊ शकत. भले भले त्यात अडकून पडतात. मला लोकांनी चांगलं म्हणावं, मला मान द्यावा, माझा सन्मान करावा, मला वाहवा करावं, माझी करावी, मला मोठेपण द्यावं, माझा सगळीकडे फोटो छापून यावा, मला छान 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 म्हणावं. ही जी काही भावना आहे ही आहे लोकेशना. ती काही माणसाला सुटत नाही. पण साधकांनी या 3 ईषणातून, दारेशना आणि लोकेशना, यातून बाहेर पडायला पाहिजे. माऊलींनी याच वासनेला
या भ्रमाला फार सुरेख वर्णन अध्याय 9 मध्ये केलेलं आहे. 9व्या अध्यायामध्ये माऊली म्हणतीये, जव जव बाळ बळिया वाढे, तव तव भोजे नाचती कोडे, आयुष्य निमाले अतुलियेकडे, ते ग्लानीची नाही. या दिवसेंदिवसे हो लागे काळाची याची ऐसे, की वाढती करीती उल्हासे, उभविती गुडिया. अगा मरहा बोधून तरी रडती, परी असती जात न गणिती, गहिंसपणे. काय वर्णन आहे. माऊली असं म्हणतीये, जवळजवळ बाळ बळिया वाढे. बाळ जसं जसं वाढायला लागेल, बसायला लागेल, रांगायला लागेल, चालायला लागेल, तसं तसं तव तव भोजे नाचती कोडे. त्याचे आई वडील भाऊ आजी आजोबा पणजी पंजोबा सुद्धा तू पाहून नाचतात. त्यांना खूप आनंद होतो. पण खरं तर एका अर्थाने जर आपण पाहिलं तर तो त्याच्या मरणाच्या दाढेमध्ये चाललाय, असं नाही का. जसं जसं त्याचं वय वाढेल तसं तसं तो मरण आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण माणूस भ्रमातच आहे. माऊली पुढे म्हणतीये, जन्मलिया दिवसन दिवसे, हो लागे काळाची याची ऐसे. काळ पाठीमागे लागलेला आहे, एक एक दिवस जातो आहे. की वाढती करीती उल्हासे, उभविती गुडिया. त्याचा वाढदिवस आला म्हणजे उल्हासाने साजरा करतात, गुड्या उभ्या करतात. अगा मरहा बोलून साहती. पण त्याच्या मरणाचं बद्दल कुणी काही बोललं हे सहन सुद्धा होत नाही. पण वस्तुस्थिती आहे ना ती. अगा मरहा बोलून साहती, आणि तरी रडती. मेला तर मग रडतात. असं ते जात न गणिती, गहिंसपणे. काय वर्णन माऊलींनी अजून एका भ्रमाचं, आपल्या जीवनाच्या भ्रमाचं एक मार्मिक दृष्टांत दिलेला आहे. अत्यंत दरदरू सापे गिळीज तू आहे उभा. एक मोठा साप गिळतो आहे. कुणाला? बेडकाला. दरदरू सापे गिळीज तू आहे उभा, की तो मासिया वेटाळी जिभा. त्या बेडकाला त्यांनी एवढं गिळलंय की फक्त बेडकाची मान बाहेर आहे. सापाच्या तोंडातून केवळ त्याची मान बाहेर आहे बेडकाची. पण त्या अवस्थेमध्ये सुद्धा तो बेडूक काय करतोय? काय माऊलीचं निरीक्षण आहे. महाराज म्हणतात, दरदरू सापे गिळीज तू आहे उभा, की तो मासिया वेटाळी जिभा. तो आपली जीभ बाहेर काढतोय आणि जी माशी तिला पकडण्याचा प्रयत्न करतोय. तैसे प्राणीये कवन तृष्णा. त्याप्रमाणे मनुष्य स्वस्वरूप प्राप्तीकडे जायच्या ऐवजी भ्रमामध्ये आपल्या तृष्णा वाढवतो, आपली वासना वाढवतो. असा दृष्टांत माऊलींनी या समर्थांच्या या ओवीला तो अत्यंत लागू पडतो. समर्थ आत्मारामातल्या या ओवीमध्ये म्हणतात, जे मायाजाळी पडिले ते ईश्वराशी चुकले, ते प्राणी सापडले वासना बंधनी. आज किमान 15 ते 20 वेळा लिंक तुटत राहिली. पण नेट जरी येत नाही असं लक्षात आलं तरी पण मी मात्र नेटाने माझं बोलणं चालू ठेवलं. नेट असो का नसो, पण आपण नेटाने आपलं काम करत राहावं हे मी आजच्या या निरूपणाच्या काळामध्ये शिकलो. कारण मला या आत्माराम ग्रंथातील 5व्या समासातील ओवी क्रमांक 12
ते 20 पर्यंत जायचं होतं, पण ठीक आहे, 17 ओवी झाली. आणि महत्त्वाचं म्हणजे ही जी 16वी ओवी आहे ती मला अशी वाटली की आज आश्विन शुद्ध पक्षी अंबा वैसली सिंहासनी हो प्रतिपदे बासुनी, आज जी आपण तिचं 9 दिवसासाठी तिची आपण उपासना करणार आहोत. तर प्राणिया अभिमाने त्रिपुटी तुटे ना, वृत्ती स्वरूपी फुटे ना, स्फूर्ती रूपे. ही माया, ही जगदंबा आम्हाला त्या परमात्म स्वरूपाच्या प्राप्तीसाठी भ्रमातून बाहेर काढो, संदेहातून बाहेर काढो, संशयातून बाहेर काढो आणि आम्हाला त्या परमात्म स्वरूपाच्या प्राप्तीसाठी विवेकाच्या बळावर आम्हाला ते निज स्वरूप मिळवण्यासाठी, तो मोक्ष मिळवण्यासाठी तिने स्फूर्ती द्यावी. म्हणून नवरात्रातल्या पहिल्या दिवशी प्रार्थना करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ. आपल्या सगळ्यांना नवरात्रोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.